पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामधून सगळ्याच विषयांना आणि देशभरातल्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या विषयांना हात घातलाय। पंतप्रधानांनी संपूर्ण भारतातल्या सर्व जाती धर्मांना सर्व भाषांना हात घातलेला आहे आणि इतकंच नव्हे तर अर्थकारणापासून राजकारणापासून ते परराष्ट्र नीतीपर्यंत प्रत्येक गोष्टीवरती भाष्य केलेलं आहे। एकही विषय एकही मुद्दा पंतप्रधानांनी आजच्या भाषणात न सोडलेला नाही आणि गेल्या तब्बल 1.5 तासांच्या भाषणाचा रेकॉर्डही त्यांनी आता मोडलेला आहे। आजच्या भाषणामधनं त्यांनी पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर केलेल्या कार्याचा सुद्धा छोटासा लेखाजोखा मांडला आणि त्याच बरोबरीने देशातील नैसर्गिक संकट, मानवी संकट याचाही उल्लेख केला आणि परकीय आपत्ती, परकीय आक्रमणांचाही उल्लेख केला। ज्या आक्रमणांमध्ये पाकिस्तानचा सुद्धा उल्लेख केला, जे अर्थातच दहशतवादी आक्रमण आहे, आणि दुसऱ्या बाजूने पंतप्रधानांनी अमेरिकेसारख्या देशांचा टॅरिफ वॉर संदर्भातला सुद्धा उल्लेख केलेला आहे, ज्याचा अर्थातच भारतावरती परिणाम येत्या काळामध्ये होऊ नये यासाठी काय केलं जाईल याचाही त्यांनी उल्लेख केला। समाजातल्या प्रत्येक घटकाला त्यांनी हात घातलेला आहे, अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत, महिला वर्गापर्यंत अशा प्रत्येक घटकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणामधून हात घातलेला आहे। आणि इतकंच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची 100 वर्षांची पूर्तता आणि व्यक्ती आणि देश निर्माणासाठी केलेलं कार्य, जगातील सर्वात मोठी NGO जी निस्वार्थ बुद्धीने कार्य करते असं म्हणत गौरव केला। तर दिवाळीमध्ये संपूर्ण देशवासियांसाठी एक डबल धमाका आणि मोठं गिफ्ट मिळेल असंही सांगितलेलं आहे आणि दिवाळीच्या निमित्तानं अनेक वस्तू स्वस्त होतील, जीएसटीचे दर कमी होतील असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे। जीएसटी सुधार कार्यक्रम आता लागू केला जाणार आहे, ज्या माध्यमातून भारतीय अर्थातच जास्तीत जास्त स्वदेशीकडे कसे वळतील यासाठीचे प्रयत्न केले जातील। इतकंच नव्हे तर नवनिर्माणासाठी नवयुवकांनी नवीन संकल्पना घेऊन समोर यावं। तुमच्या कल्पना, संकल्पना या सत्यात उतरवण्यासाठी मी प्रयत्न करेन, तुमची स्वप्न साकार करण्यासाठी मी प्रयत्न करेन असा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे। तर दिवाळीतल्या मोठ्या गिफ्ट संदर्भात बोलत असताना जीएसटी सुधार कार्यक्रम लागू करणार हेही त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि इतकंच नव्हे तर स्वदेशीचा नारा दिलेला आहे। जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करा, स्वदेशी वस्तू विकत घ्या असं म्हणत त्यांनी कशा पद्धतीने भारतात यापूर्वी बाहेरून आयात होणाऱ्या वस्तूंवरती आपण किती अवलंबून होतो आणि आता मात्र आपण कसे निर्भर होत चाललेले आहोत याचाही उल्लेख केला। 140 कोटी देशवासियांचा एकच मंत्र, समृद्ध भारत, आत्मनिर्भर भारत असं म्हणत आता भारताला आत्मनिर्भर होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असा उल्लेख केला। आताच्या तंत्रज्ञानाचा वापर करत 2035 पर्यंत भारतातील प्रत्येक महत्त्वाचं स्थळ हे तंत्रज्ञानाने संरक्षित केलं जाईल याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे। इतकंच नव्हे तर 2047 पर्यंत भारत जो आहे तो पूर्णपणे विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल याचा सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे। मात्र त्यासाठी 2047चा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा। एक पिढी होती जी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली, आज 79 वर्ष होत आहेत। आता पुढची जी पिढी आहे ती भारताला समृद्ध करण्यासाठी लढेल, भारताला विकसित करण्यासाठी लढेल। त्यासाठी युवकांनो पुढाकार घ्या असं म्हणत भारतातल्या सर्व तरुणांना, युवकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे। तुमच्या संकल्पनांचा इथे विचार केला जाईल असंही म्हटलेलं आहे। लाल किल्ल्यावरून केलेल्या आजच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी स्वतःच्या जुन्या भाषणाचा रेकॉर्ड मोडलेला आहे आणि या भाषणातून अगदी भारत भूमीपासून ते अंतराळापर्यंत प्रत्येक गोष्टीला हात घातलाय। गगनयानचा त्यांनी उल्लेख केला। तसंच आता भारताचं स्वतंत्र असं अंतराळामध्ये एक स्थानक असेल, स्पेस स्टेशन हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आणि भारताचं स्वतंत्र स्पेस स्टेशन असेल असं सांगून अंतराळामध्ये सुद्धा भारतानं कशा पद्धतीने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे याचा उल्लेख त्यांनी केलाय। नेशन फर्स्ट या माध्यमातून आता येत्या काळामध्ये भारतीय बनावटीच्या वस्तूंवर जोर दिला जाईल आणि
केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी या भारतातच निर्मिती होतील यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक यांचा आवर्जून त्यांनी उल्लेख केलाय. दरवेळेला शेतकरी आणि मच्छीमार यांचा उल्लेख होतो, मात्र पशुपालक यांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि एक प्रकारे अमेरिकेला सुद्धा खडे बोल सुनावलेले आहेत. कोणतीही तडजोड ही आमचे शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालकांच्या बाबतीत होणार नाही आणि त्यांच्याशी प्रतारणा होईल असं भारत कधीही वागणार नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला सुद्धा आणि पर्यायानं ट्रम्प यांना इशारा दिलाय. जीएसटी सुधार कार्यक्रम लागू केला जाईल असं सांगत त्यांनी टॅरिफ वॉरमुळे होणारा भारताचा जो धोका आहे तो धोका कसा कमी करता येईल यावरतीच एक प्रकारे सुतोवाच केलाय. पंतप्रधानांनी विकसित भारत योजना लागू करणार असल्याचं सांगितलंय. तर 1 लाख कोटी नवयुवकांसाठी काही नव्यानं योजना या निर्माण केल्या जातील असंही सांगितलंय. त्याचबरोबरीनं नव्यानं नोकरी करणाऱ्या, खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या युवकांना 15,000 रुपये सुरुवातीला दिले जाणार आहेत. लाल किल्ल्यावरून केलेल्या या नरेंद्र मोदींच्या भाषणामध्ये करोडपती महिलांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि आतापर्यंत कशा पद्धतीनं महिलांना सुद्धा स्वयंपूर्ण बनवण्यात भारताचं योगदान राहिलंय यावर भाष्य केलंय. 2 कोटी महिला या लखपती दीदी बनलेल्या आहेत असंही त्यांनी म्हटलंय. तर धान्य, भाजीपाला, फळ उत्पादनात भारत आता 2ऱ्या स्थानी आहे. जगात मत्स्योत्पादनामध्ये सुद्धा भारत 2ऱ्या स्थानावर पोहोचलाय. शेतकरी, मच्छीमार, पशुपालक यांच्या कायम हिताचाच विचार भारत करेल. येत्या काळामध्ये त्यांच्याशी आणि त्यांच्या मालाशी कोणतीही तडजोड होणार नाही. त्यांच्याशी निगडीत कुठल्याही नीतीशी वेगळ्या पद्धतीनं सामंजस्य होणार नाही असं म्हणत अमेरिकेला थेट उत्तर दिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पर्यायाने ट्रम्प यांच्या अनेक आशा आकांक्षा होत्या भारताकडनं, त्याच्यावरती पाणी फिरवण्याचं काम पंतप्रधानांनी केलेलं आहे. लाल किल्ल्यावरती झालेल्या भाषणातून पंतप्रधानांनी सज्जड दम हा पाकिस्तानला सुद्धा भरलेला आहे. पाकिस्तानच्या उडालेल्या भंबेरीवरती भाष्य केलेलं आहे आणि खून और पाणी एक साथ नहीं बहेगा, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असं म्हणत सिंधू करार कशा पद्धतीनं आम्ही इतके दिवस, इतके वर्ष सहन करत आलो, येत्या काळामध्ये त्यामध्ये सुद्धा कोणतीही तडजोड होणार नाही असं म्हणत पाकिस्तानलाही ठणकावण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. लाल किल्ल्यावरून झालेल्या भाषणातून आजच्या या संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदींनी कोणताही विषय सोडला नाही. अगदी गुरु नानक जयंतीपासून ते बुरसा मुंडा जयंती, त्याचबरोबरीनं महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कशा पद्धतीनं येत्या काळात मोठ्या प्रमाणात साजरी होईल यावरही भाष्य केलेलं आहे. आणि कृष्ण जन्माष्टमीचं निमित्त साधत भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शनाकडनं आणि सुदर्शन चक्राकडनं कशी प्रेरणा घेतली आहे हे सांगत मिशन सुदर्शन चक्र यावरही त्यांनी भाष्य केलंय. आणि उद्यापासून मिशन सुदर्शन चक्र सुद्धा लागू होईल हे त्यांनी सांगितलेलं आहे. युवकांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे पोहोचलेले आहे. जय भारत हे ज्या ठिकाणी लिहिलेले शब्द आहे आणि त्या ठिकाणी बसलेले जे युवक आहेत ते युवकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधतायत. या भागातल्या युवकांशी सुद्धा ते संवाद साधतायत. हस्तांदोलन केलं जातंय युवकांशी. Young minds, a seed of confidence, responsibility and belonging. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथे उपस्थित सर्व नवयुवकांना हस्तांदोलन करतायत. अतिशय भारावलेली अशी ही मुलं आपल्याला पाहायला मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामधून नवयुवकांसाठी सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात भाष्य करण्यात आलं. या युवकांच्या संकल्पना, आशा, अपेक्षा, नवनवीन संकल्पनांचा कायम स्वीकार केला जाईल. तुम्ही तुमच्या संकल्पना माझ्यासमोर मांडा, मी त्या सत्यात उतरवेन असं म्हणत तुमचं स्वप्न साकार करू असंही एक मोठं आश्वासन यावेळेला पंतप्रधानांनी दिलेलं आहे. नवीन संकल्पनांचा विचार करत वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जात आहेत. ऊर्जेचा वाढता वापर लक्षात घेता सौर ऊर्जेवरती भर दिला जातोय आणि त्या अनुषंगानं अनेक अशा गोष्टी ज्याच्यामध्ये अर्थातच सध्या भारताला भेडसावणाऱ्या ज्या महत्त्वाच्या अशा बाबी आहेत त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. नैसर्गिक आपत्तींशी सध्या भारत कशा पद्धतीनं लढतोय हे म्हणत
ढगफुटीपासून ते शिमला, उत्तराखंड या भागामध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या संपूर्ण हाहाकारावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांच्यामुळे कशा पद्धतीनं लोकशाही जी आहे ती वृद्धिंगत झाली आणि लोकशाहीचा आवाज बुलंद झाला, यावरही भाष्य केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. सगळ्या युवकांशी खास करून संवाद साधतात, कारण पुढचा भारत हाच आहे जो या युवकांच्या माध्यमातून अतिशय आशेनं आणि नजरा लावून भारत सरकारकडे पाहतोय. कारण येत्या काळातली हीच ती पिढी आहे. जरी प्रायव्हेट सेक्टर म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारी असती ही पिढी, तरी सुद्धा एकही क्षण तुम्ही शांत राहू नका, प्रत्येक क्षण कामासाठी झोकून द्या, असं म्हणत नवयुवकांना मोठं आवाहन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. या युवकांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. भारत माता की जय असा जयघोष या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंतप्रधानांच्या आजच्या भाषणामधनं सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला हात घातला गेलेला आहे. आणि इतकंच नव्हे तर दिवाळीमध्ये एक मोठी भेट मिळणार आहे असं सांगून त्यांनी अर्थातच सर्वसामान्य नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच्या आशाही पल्लवित केलेल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर पासून त्यांनी सुरुवात केली. तसंच दहशतवादावरती आणि दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा असं म्हणत सज्जड दम हा आपल्या शेजाऱ्यांना भरलेला आहे. आणि कुरापती करणाऱ्या चीनला सुद्धा सुनावलंय. येत्या काळामध्ये आत्मनिर्भर असं म्हणत मेड इन चायनाला फुली हे त्यांनी कोणत्याही पद्धतीनं बोलताना अधोरेखित न करता सर्वसामान्य भारतीयांना संदेश देताना म्हटलेला आहे. इतकंच नव्हे तर अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असं म्हणत शत्रूला सडेतोड उत्तर हे आतापर्यंत देत आलो आणि अजूनही देत राहणार असं म्हटलंय. मिल सके सबके नजदीक जाकर ते सेमीकंडक्टरच्या कारखान्यांना मंजुरी दिली जाईल असंही म्हटलंय. या वर्षाखेर मेड इन चिप बाजारामध्ये, मेड इन इंडिया चिप बाजारात येतील हेही त्यांनी स्पष्ट केलं. यादें रच रहे हैं. खोल समुद्रात तेल, नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी अभियान राबवलं जाईल. महत्त्वाच्या खनिजांचा शोध घेण्यासाठी विशेष श्री नरेंद्र मोदी के इतने नजदीक थे, वो उनसे हाथ मिलाया, उनसे बात की. अविस्मरणीय पल और युवा मन पर हमेशा अंकित रह जाने वाले ये प्रेरणा के वो क्षण इस समय हमारे सामने टेलीविजन स्क्रीन पर. Faces filled with anticipation, eyes shining with pride. These children have come from every corner of the country. Some have traveled. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्याच विषयांना हात घातलेला आहे आणि युवकांशी ते हस्तांदोलन करतायत. युवकांना समोर जाऊन युवकांशी बोलतायत. अर्थात त्यांच्या कल्पनांचा कायम विचार केला जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी बोलण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर सिंदूरमधील शूरवीरांना लाल किल्ल्यावरनं अर्थातच सॅल्यूट सुद्धा केला. संपूर्ण भारतभरातनं आलेले हे देशवासी आहेत. या सगळ्यांना अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तांदोलन करण्यासाठी अनेक युवक पुढे सरसावत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं अभिवादन स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दहशतवादाचा बिमोड येत्या काळामध्ये कशा पद्धतीने केला जाईल यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. दहशतवाद्यांना मदत कराल तर कारवाई होईलच. दहशतवाद्यांना पोषणाऱ्यांना आता खडे बोल पंतप्रधानांनी सुनावलेले आहेत. पाकिस्तानचा उल्लेख करत पाकिस्तानच्या उडालेल्या भंबेरीवर भाष्य केलेलं आहे. सिंधू पाणी करारावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे. पाण्यावर फक्त आणि फक्त भारताचा अधिकार आहे असं म्हणत सिंधू जलकरार कसा अन्यायकारक होता यावरही त्यांनी भाष्य केलेले आहे आणि पुन्हा एकदा पाकला ठणकावलंय. इतकंच नव्हे तर अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असं म्हणत आतापर्यंत पाकिस्तानकडनं आलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांना चारीमुंड्या चीत केले. तर मेड इन इंडियाचा नारा दिलेला आहे. येत्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत या अनुषंगानं कशा पद्धतीनं भारतीय बनावटीच्या वस्तूंवर जोर दिला जाईल,
सेमी कंडक्टरच्या कारखान्यांना आम्ही येत्या काळात मंजुरी देत आहोत, त्यामुळे मेड इन इंडिया चिप बाजारात कशी येईल यावरही त्यांनी भाष्य केलेले आहे. जेणेयोगे मेड इन चायनावरती आपला जो जोर गेल्या काही वर्षांपासून होता त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, हेच त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. तर अवकाश संशोधनामध्ये भारत कशा पद्धतीने आत्मनिर्भर बनतोय यावरही त्यांनी भाष्य केलंय. आता अंतराळात सुद्धा भारताला इतर कोणाच्या कुबड्यांची गरज नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊल टाकत असताना अंतराळात सुद्धा स्वतःचं स्पेस स्टेशन तयार करेल आणि त्यासाठीच्या 300हून अधिक स्टार्टअप संशोधन क्षेत्रामध्ये भारत कसा काम करतोय याचाही त्यांनी उल्लेख केलाय. तर मेड इन इंडिया लढाऊ विमानांसाठी भारतीय जेट इंजिन तयार व्हावं आणि या जेट इंजिनसाठी युवा संशोधकांनी संशोधन करावं असंही भाष्य पंतप्रधानांनी केलंय. युवकांच्या कल्पनाशक्ती संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे. तुमच्या कल्पनाशक्ती मारू नका, नवनवीन संकल्पना घेऊन पुढे या आणि या संकल्पना ज्या आहेत त्यांचा स्वीकार केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय. वेगवेगळे गिफ्ट आणलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी, त्याचाही स्वीकार केला जातोय. काही पत्र आणलेली आहेत, कोणी फोटोज आणलेले आहेत, छायाचित्र त्यांना दिली जात आहेत, त्याचा स्वीकार पंतप्रधान करतायत. ते ईव्ही बॅटरी देशामध्ये निर्माण व्हावी यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यामुळेच खतांसाठी सुद्धा आता इतर देशांवरती भारत अवलंबून राहणार नाही. माझ्या देशातल्या युवकांवर माझा विश्वास आहे आणि त्यांनी बनवलेल्या प्रत्येक गोष्टीवरती, त्यांच्या सामर्थ्यावरती मी कधीही तडजोड करणार नाही असंही भाष्य त्यांनी केलेलं आहे. आधीची पिढी ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली होती, मात्र आताची या तरुण पिढीनं समृद्ध भारतासाठी लढावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. भारताचा यथोचित गौरव करत असताना युवकांच्या कार्याचाही गौरव त्यांनी केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांची भेट घेत आहेत. संपूर्ण देशभरातून आलेले काही नागरिक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. इतकंच नव्हे तर विशेष आमंत्रित आहेत, हे विद्यार्थी आहेत. या सगळ्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत आहेत. देशातील युवा वर्गासाठी पंतप्रधानांनी मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. प्रधानमंत्री विकसित भारत योजना ही आजपासून लागू होतीये, तर तरुणांसाठी 1 लाख कोटींची योजना ही देखील लागू होतीये हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर दुसऱ्याची रेष लहान करण्यासाठी आपली ताकद खर्चू नका, आपली रेष मोठी करा असं म्हणत जग त्याची दखल घेईल असं म्हटलेलं आहे. दुसऱ्याला कमीपणा आणेल अशी कोणतीही गोष्ट न करता आपणच आपली रेष इतकी मोठी करा की जग तुमच्याकडे अवाक होऊन पाहेल आणि त्याचा आदर्श म्हणून वापर करेल असंही पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची घोषणा पंतप्रधानांनी केलेली आहे ती म्हणजे दिवाळीमध्ये देशवासियांना मोठं गिफ्ट दिलं जाणार आहे, डबल धमाका होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि नवीन आयकर कायद्यामध्ये बदल होतील, जीएसटी संदर्भात काही रिफॉर्म्स पाहायला मिळतील असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे काही वस्तू या स्वस्त होण्याची शक्यता आता बळावलेली आहे. दैनंदिन वापरातल्या गोष्टी या कदाचित दिवाळीपासून स्वस्त होतील असं सुतोवाच केलेलं आहे आणि हा आमूलाग्र बदल केला जाईल असं पंतप्रधानांनी घोषित केलेलं आहे. येत्या दिवाळीमधलं हे मोठं गिफ्ट आहे आणि येत्या दिवाळीच्या नंतरच आपल्याकडे निवडणुका सुद्धा होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या अनुषंगानं हा खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असणार आहे, खूप मोठा बदल त्यामुळे येणाऱ्या काळातल्या निकालांवर आपल्याला पाहायला मिळू शकेल. महापालिका आणि अर्थातच जिल्हा परिषदा आणि सर्वच महत्त्वाच्या निवडणुका या आपल्याला पाहायला मिळणार आहेत दिवाळी नंतरच्या काळात आणि त्या आधीच केलेली ही मोठी घोषणा. तसंच शेतकरी, मच्छीमार, पशुपालक यांच्या हिताशी कोणती तडजोड होणार नाही. मोदींनी लाल किल्ल्याच्या या भाषणातनं हे अधोरेखित केलेलं आहे आणि अमेरिकेला एक प्रकारे सज्जड दम भरलाय. अमेरिकेची जी मागणी आहे त्या मागणीवर त्यांनी हे मोठं भाष्य केलेलं आहे. तसंच लखपती दीदीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. अर्थसंकल्पातला मोठा भाग पेट्रोल, डिझेल याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. अंतराळात आत्मनिर्भर भारताकडे कशी वाटचाल सुरू आहे यावरही पंतप्रधानांनी भाष्य केले. तर भारत गगनयानची कशा पद्धतीने तयारी करतोय यावरही पंतप्रधानांनी भाष्य केलंय. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या भाषणामधनं समाजातल्या प्रत्येक घटकाला हात घातलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या काळ्या आईपासून म्हणजे जमिनीपासून, शेतीपासून ते अंतराळापर्यंत भारतानं केलेल्या कार्याचा यथोचित गौरव हा येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात होईल यावर भाष्य केलंय. इतकंच नव्हे तर 2035 मध्ये आणि 2035 पर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून
सगळी महत्त्वाची स्थळ ही संरक्षित केली जातील याचाही त्यांनी उच्चार तो ठेवला जाईल।